श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर तू विश्वास ठेवून डोळे बंद कर आणि माझे बोलणे ऐक. स्वामी म्हणतात, बाळानो, काळोख झाला तरी घाबरून जाऊ नका. आम्ही तुमचे प्रकाश आहोत. बाळा, आम्ही सृष्टीचे ब्रह्मांड नायक आहोत. आम्ही अंत आहोत आणि आरंभ पण आम्हीच आहोत. तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका. स्वामी म्हणतात, बाळानो, थोडा धीर धरा. लवकरच तुम्ही हसाल आणि म्हणाल, माझ्या स्वामींनी मला भरभरून दिले. मी कधी जास्त सेवा पण नाही केली. खरोखर स्वामी तुमचे धन्यवाद, असे तुम्ही म्हणाल. पण तुम्ही इतक्यात घाई करू नका. जरा धीर धरा. बाळा, जे घडले आहे ते सोड आणि जे घडवायचे आहे ते घडव आणि त्यासाठी तू लढ. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. बाळा, श्रीमंत असणे ही मोठी गोष्ट नसते, पण श्रीमंत असूनही एखाद्या गरीबाच्या वेदना समजावून घेणे ही खूप मोठी गोष्ट असते रे बाळा. लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका. कारण त्या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. आणि कोणाच्या पाठिंबीची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्या सोबतच स्वामी समर्थ आहेत असे मनातून म्हणत जा आणि चालत राहा बाळांनो. खरेच आम्ही तुमच्या सोबत असतो हा विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्यावर खोटे बोलतील, तुझा अपमान करतील आणि तुला दुर्लक्षित करतील, कारण त्यांना तुझ्यात असलेली उजळणारी ऊर्जा झेपत नाही. पण लक्षात ठेव, एक दिवस तू उंच भरारी मारशील, तेच लोक तुझ्या पायाशी बसतील. हे लक्षात ठेव बाळा. बाळा, जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीच वाईट होऊ देत नसते. स्वामी म्हणतात, बाळा, देव आपल्याला काहीतरी देईन म्हणून पाया नाही पडायचे, तर देवाने आपल्याला बरेच काही दिले म्हणून पाया पडायचे. बाळा, समजले का तुला? बाळा, प्रसंग परीक्षा घेत राहील, आपण मात्र क्षमता दाखवत राहायची आणि आमच्यावर विश्वास ठेवायचा. स्वामी म्हणतात, बाळा, हवेत वारा वाहत असतो, पण तो पंख्याने व्यक्त होतो. तसेच शरीरात देव गुप्त असतो, पण तो नामाने प्रकट होतो. आणि बाळा, जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाही. बाळा, जिथे कोणी नसेल ना तुझ्यासोबत, तिथे मला आठव, मी येईन तिथे, शब्द आहे माझा. स्वामी म्हणतात, बाळा, जेथून सर्व यंत्र